तर मॅच ऑन झालेली आहे. पहिला चेंडू घेऊन प्रवीण जोशी, सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. नंदू पाटील आणि स्ट्राईकला फलंदाज भरत पाटील. पहिला चेंडू होता, सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडूने ते सुरुवात केलेली आहे प्रवीण जोशी याने. प्रवीण जोशीने मात्र आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. बरोबर 3:54 पहिला चेंडू येथे टाकण्यात आलेला आहे. प्रवीण जोशी पुन्हा एकदा तयार. भरत पाटील यासाठी पुन्हा एकदा प्रतिमसा चेंडू, यॉर्कर चेंडू होता, निर्धाव चेंडू येतोय. लागोपाठ 2 चेंडू याचे निर्धावच्या स्वरूपात प्रवीण जोशी यांनी फेकले आहेत. काय सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. नक्कीच नक्कीच मागच्या मॅच मध्ये महेश पाटील यांनी चांगली सुरुवात करून दिली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मात्र सध्या आपण नंदू पाटील आणि भारत पाटील यांना पाहतोय. पुन्हा एकदा प्रवीण जोशी, भरत पाटील याचा समोरच्या दिशेने चेंडू जातोय, अतिशय सुरेख असा झेल आणि पहिला फलंदाज तिथे बाद झालेला आहे 0 या धावसंख्येवर. नक्कीच 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात खेळले होते, त्यानंतर मात्र दबावामध्ये आले होते फलंदाज भरत पाटील आणि लॉंगॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. नाही, आपण बघितलं तर 2 मॅचेस असे राहिले होते उमेश पाटील की महेश पाटील आणि भरत पाटील यांची जोडी येत होती. मात्र या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण पाहतोय की भरत यांना स्ट्रायकिंगवर त्यांना संधी मिळाली होती. त्याने देखील चांगल्या धावा बनवल्या होत्या. भरत त्यांनी देखील चांगल्या धावा, मात्र नंदूला नो स्ट्राईकमध्ये ठेवलाय आणि आता नवीन फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच संतोष जोशी मैदानात आलेले आहेत. मागच्या 2 सामन्यामध्ये मला वाटते गैरहजर होते, पण या महत्त्वाच्या सामन्यासाठी ते उपलब्ध झालेले आहेत. प्रवीण जोशी, फलंदाज संतोष जोशी. पाहूया कुठला जोशी इथे सरस ठरतोय. लागोपाठ 3 चेंडू टाकलेले आहेत, एकही धाव अजून आलेली नाहीये. एक फलंदाज बाद झालेला आहे. काही सुरुवात करून दिलेली आहे प्रवीण जोशी याने. इथे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. आणखी एक उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. हॅलो, आज ओवली संघाची बॉडी लँग्वेज जरा प्रोफेशनल वाटतं मला. आज एक्स्ट्रा वाटतो, जरा मस्त खेळतात. 4 चेंडू टाकून झाले, 2 डॉट, त्याच्यानंतर 2 फलंदाज बाद. हॅट्रिक वर आहे प्रवीण जोशी. जर ही हॅट्रिक झाली तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होणार आहे, विकेट हॅट्रिक. अजूनही कुठल्याही प्रकारची हॅट्रिक इथे झालेली नाहीये. उमेश दादा, नक्कीच आपण थोडीशी विजय पाटील यांच्याशी चर्चा करूया. आपण क्रिकेटचं नॉलेज आणि क्रिकेटची एकता आणि क्रिकेटची माहिती आहे त्याबद्दल त्यांच्याशी थोडीशी चर्चा करतो व्यासपीठावर. नक्कीच विजय पाटील, पंचकृषी हा क्रीडांगण या विभागामध्ये जेव्हा क्रीडांगण नव्हता, मग कोणगावचा देखील ग्राउंड नव्हता, सरोलीचा देखील ग्राउंड नव्हता, तेव्हा हा क्रीडांगण आला होता. पहिली वॉर्निंग आहे 30th सर्कल क्रॉस करण्याकरिता पंचांनी दिली आहे. तर विजय पाटील, आपण चर्चा करत होते की या परिसरमध्ये क्रीडांगण सुद्धा नव्हता, तेव्हा हा क्रीडांगण लोकप्रिय क्रीडांगण आहे. इथे भरपूर स्पर्धा झालेल्या आहेत. असं तुमचा कोणता आवडीचा संघ राहिलेला आहे की ते संघाने इथे खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे? सर्वात अगोदर इथे जी स्पर्धा झाली होती, आग्री 11 चॅम्पियन स्पर्धा 1989, त्या सालचा चॅम्पियन राहिला होता जयहनुमान गोवे संघ आणि तोच संघ माझा सुद्धा आहे. त्या संघात मी आज पण खेळतोय. तर त्या संघाचा मला वाटतो की चांगला परफॉर्मन्स होता इथे या ग्राउंडवर. नक्कीच आपण बघितलंय की चांगला खेळ नक्कीच झालेला आहे या मैदानावर. रबर बॉलची देखील एक स्पर्धा झाली होती इथे आणि अनेक मोठ्या स्पर्धा होत असतात. आणि इथे हॅट्रिक झालेली आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण करताना प्रवीण जोशी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. नक्कीच नाना गोंदली यांच्या माध्यमातून तुम्हाला स्पोर्ट टी शर्ट दिला जाईल. कासनेगावचे उपसरपंच आहेत नाना गोंदली, यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट नक्कीच कलेक्ट करू शकता किंवा अल्पेश गायकवाड यांच्याकडे देखील आपण संपर्क साधू शकता. अतिशय जबरदस्त भन्नाट गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला. नक्कीच या मॅचच्या समाप्तीनंतर आपण तो टी शर्ट अल्पेश गायकवाड यांच्याकडून कलेक्ट करायचा आहे. उमेश, जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण सध्या तरी ओली टीम संघाची. नक्कीच महत्त्वाचा सामना होता, कारण क्वालिफाय राऊंड आहे.
बक्षीस पात्रचा सामना आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये प्रवीण जोशी हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. एक चांगली कामगिरी त्याच्याकडून होते. पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक आलेली आहे. चेक माजी सरपंच ओली गावचे निलेश जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपये सरपंच कडून आणि त्यानंतर महेश जोशी यांच्याकडून 500 रुपये या हॅट्रिकसाठी 1500 रुपये झालेले आहेत. आज वार शनिवार आहे, उद्याची देखील सोय होऊ शकतो कारण की आपली 40 रुपये गाठलेली आहे. आता आपण राजा माणूस आहे, मग आपण आता फिटनेस आपला ठेवू, असाच खेळ आहे हा. प्रवीण जोशी पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज येतोय गणेश पाटील. शेवटचा चेंडू या षटकाचा. अजून कुठल्याही प्रकारची इथे धाव आलेली नाही आहे. 0 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झाले आहेत. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकलून दिले आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. नाही, आज घरच्या मैदानावर चांगलाच खेळ झालेला आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटील चांगलाच खेळत आहे. सकाळपासून आपण पाहता या मैदानावर. नक्कीच शेवटच्या चेंडूवर मात्र इथे चौकार आलेला आहे. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-4 अशा धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी पिंपळकर संघाच्या. सुरुवात मात्र चांगली झालेली नाहीये आणि या षटकासाठी टोटल 5 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. नक्कीच थोडासा स्पीडअप ठेवा आपण. शेवटचा एक सेमीफायनलचा मॅच होणार आहे आणि पायगाव टीम देखील इथे दाखल झालेली आहे. पंचांत देखील एकत्र जमा होऊन देऊ नका आपण ओली टीम संघाला. नक्कीच जेव्हा आम्ही आमचा वेळ सांगू तेव्हा तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्या. यस सुनील म्हात्रे सर. मागच्या मॅचमध्ये नक्कीच थोडीशी चर्चा राहिली होती. 18 मिनिटं झाली होती आणि असंही माझे अध्यक्ष आहेत मैदानामध्ये, त्यांना देखील वेळेची खंत आहे. त्यांना माहिती आहे वेळ फार कमी राहिलेला आहे. अजून एक मॅच बाकी आहे. क्या बात आहे. गणेश पाटील यांचं जर विकेट कोणत्याही गोलंदाजाने घेतलं तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल निलेश जाधव यांच्या माध्यमातून. ओलीगावचे माजी सरपंच आहेत. नक्कीच क्रमांक 2चं षटक घेऊन नवीन गोलंदाज कैलास पाटील येतोय. यांनी सुद्धा चांगली कामगिरी झालेली आहे मैदानावर. आज संपूर्ण ओवळी संघ फुल चार्ज झालेला आहे. चांगली कामगिरी फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सर्वच क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी झालेली आहे आणि सोनाल्याची स्पर्धा जिंकली होती. तब्बल 8 वर्षानंतर एक किताब त्यांनी पटकावला होता. तेव्हापासून मात्र खेळ उंचावत चाललेला आहे ओवळी संघाचा. समोर फलंदाज आहे नंदू पाटील नॉन स्ट्राईकला. यावेळेस मात्र लेट कट कॅच मात्र ड्रॉप केलेली आहे. मागच्या 3 मॅच पासून पाहतोय की विकेट किपरची धडपड चालू आहे मैदानामध्ये. मात्र भरपूर चांगली ते फिल्डिंग करतात. मात्र झेल झाले असते तर कदाचित दबाव जो आहे दबावच बनून राहिला असता. उमेश पाटील काय वाटतो? निश्चितच नंदू पाटील एक महत्वाचा फलंदाज आहे पिंपळगड संघाचा आणि तो जर इथे बाद झाला असता तर नक्कीच पूर्णपणे बॅकफुटवर गेली असती गावदेवी पिंपळगड संघ. इथे मात्र पुन्हा एकदा आणि चेंडू जाते लॉंग स्टॉक सीमारेषेकडे आणि हा येतो एक नशिबाचा चौकार पिंपळगड संघासाठी. नाही, मी म्हणेल की आता थोडीशी चुकी जी आहे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकची देखील आहे. चेंडू अडवण्यासारखा होता मात्र चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर येतोय चौकार. संघर्षाचा हा चौकार आहे, नशिबाचा चौकार आहे तो, म्हणजेच पिंपळगड संघासाठी. 8 धावा झालेल्या आहेत. ते सुद्धा 2 चौकार आलेले आहेत. एक गणेश पाटील यांच्या बॅटमधून आला होता आणि एक आता चौकार आलेला आहे. 2 चौकारांच्या मध्ये त्याने 8 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा कैलास पाटील सज्ज होते. समोर नंदू पाटील. इथे मात्र मोठा फटका. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. पारितोषिक लावलेला आहे निलेश जाधव यांनी गणेश पाटील साठी. मात्र नंदू पाटील ऑन फायर होत आहे. नक्कीच झेल सुटला होता नंदू पाटील आता पहिल्याच चेंडूवर. नाही, आमचे दक्ष आहेत 7 सेवक जे चेंडू फेकतात मैदानाच्या आतमध्ये. जे हनुमान गोवे संघाचे चेंडू जसं मैदानाच्या बाहेर गेला की लगेच आतमध्ये फेकून दिला जात आहे. यानंतर न्यू मिलम पायगाव टीम संघाचे जितू गवली जर आपण आला असेल व्यासपीठावर या, आपण आपली तयारी करायची. यानंतर नितीन गवली 14 जितू धावा गवली त्यांचे बंधू आहेत. 14 धावा धाबागाव लागल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. हा ही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. क्या बात आहे.
कडक बॅटिंग पाहायला मिळते, मूड बनवताना प्रेक्षकांचा आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार अल्पेश. टीम जिथे संकटामध्ये होती उमेश, संकटाला सावरला गेला आणि आता धाबा बनतायत. नक्कीच झेल सुटलेला होता नंदू पाटील याचा विकेट किपरच्या हातून आणि त्याचा मात्र इथे परिणाम भोगावा लागतोय. आतापर्यंत नंदू पाटील याच्या बॅट मधून 16 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र या चेंडूला सोडून दिलेला आहे. खूपच ऑफ स्टेमच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते 21. बॅकफुटवर गेलेली पिंपळकर संघाची टीम आता पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आलेली आहे. इथे मात्र सुपर असा फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते ती 22. पहिल्या षटकामध्ये कम्मालीची गोलंदाजी गेली होती, मात्र या षटकामध्ये धावा देखील बनलेल्या आहेत आणि झेल सुटल्यानंतर 2 मोठे फटके देखील आलेले आहेत. दोन्ही फलंदाज आपापसामध्ये चर्चा करतात कारण ही जोडी एक महत्वाची जोडी आहे. कारण 3 फलंदाज जे बिनीचे फलंदाज होते ते बाद झालेले आहेत आणि ही जोडी एक महत्वाची जोडी आहे पिंपळकर संघाची. ही जर जोडी मैदानावर राहिली तर नक्कीच धावा बनतील. कैलास पाटील पुन्हा एकदा यावेळेस कटचा फटका सजवलाय. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त 1 धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 23. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा बनल्या त्या 23 आणि फलंदाज बाद झाले ते 3. या षटकाचा विचार केला तर 19 धावा या षटकामध्ये खर्च केलेले आहेत कैलास पाटील यांनी. नक्कीच थोडीशी चर्चा अजून करूया आपण या ग्राउंडची, कारण की हा ग्राउंड बनवण्याकरिता भरपूर मेहनत करावी लागलेली आहे. गोवेगाव असो मग पिंपलगर आणि दोन्ही ग्रामपंचायतीचा जर विचार केला आपण तर नेहमी पिंपलगर रांजोली ही नक्कीच ग्रामपंचायत जी आहे एक आहे, मात्र गोवे ग्रामपंचायत आपण पाहतोय अलग आहे. मात्र तरी देखील पंचकृषी म्हणून या क्रीडांगणाला नाव दिला गेलं आहे आणि ग्राउंडमध्ये सजावट चांगली केली आहे, फार मेहनत घेतली आहे. विजय दादा, ही मेहनत कशी राहिली आणि खास करून कोणत्या ज्या खेळाडूंनी इथेशी चांगली मेहनत घेतलेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार? खेळाडूंचा विषय घेतला तर सर्वच खेळाडूंना मी त्याचं श्रेय देईन, पण त्याच्या व्यतिरिक्त जर कुणाची मेहनत असेल या मैदानावर तर ती आहे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व भरत पाटील साहेब, ज्यांना आम्ही अण्णा म्हणून संबोधलो जातो आणि खरोखरच त्यांचा खूप अपार असा प्रेम आमच्या सगळ्या या ग्राउंडवर जेवढे म्हणजे प्लेयर्स किंवा बोलतात संघ खेळतात त्यांच्यावर आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शनसुद्धा ते करतात आणि खरोखर खूप वेळात वेळ काढून या वयातसुद्धा ते या ग्राउंडची खूप चांगली निगा राखतात आणि आमच्यासाठी उपलब्ध करून देतात. आमच्या खास म्हणजे गोवे संघावर त्यांचा खूप प्रेम आहे. असं प्रेम असणं देखील फार महत्त्वाचं आहे. आपण अनेक वर्ष चांगलं खेळत असतो. मॅच देखील फार महत्त्वाची आहे. गावातील संघ खेळत आहे पिंपलगर, नक्कीच गोवे संघ देखील एन्जॉय करताना घरच्या मैदानावर. दयानंद म्हात्रे तो या क्रमांक 3 षटक घेऊन दयानंद म्हात्रेंनी सुद्धा खूप इम्प्रेस केलेले आहे गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खास करून अतिशय उत्तम असे क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळाले. पहिल्या चेंडू दयानंद समोर गणेश पाटील, इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, बॅट कट, फलंदाज बाद. नक्कीच 500 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते मात्र दयानंद म्हात्रे यांनी मिळवलेलं आहे. ही झेल पकडल्यानंतर थोडस मनोरंजन थोडस झालं होतं. काय हो कही सकते की आखिरकार सांस ली. हरिदास नक्कीच पाटील यांनी ही झेल पकडली. मात्र 500 रुपये गणेश पाटील यांच्या विकेटसाठी लावले होते, ते गोलंदाजाला दिले जाणार आहेत महेश जोशी यांच्या माध्यमातून. नक्कीच धावा चांगल्या झाल्यात, मात्र कुठेतरी गणेश पाटील हा स्ट्रोक आहे ना या चालू अंगामध्ये 5वा स्ट्रोक असावा त्यांचा, त्याच्यामध्ये ते फसलेले आहेत आणि या स्ट्रोकवर 5 वेळेला ते आऊट झालेले आहेत. ती चुकी आज पुन्हा केली त्यांनी. नक्कीच ऑफ स्टेमच्या थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेतली, विकेट किपरने काही चुकी मात्र केलेली नाहीये, कारण एक चुकी त्यांनी केली होती त्याचा परिणाम मात्र त्यांना दुसऱ्या षटकामध्ये सहन करावा लागला. इथे मात्र काही चुकी झाली नाही. गणेश पाटील बाद झाले. नवीन फलंदाज तो विलास आलेला आहे. पुन्हा एकदा दयानंद, यावेळेस ड्राईव्हचा फटका
ऑन साईडला सजवला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एक सिंगल मिळते. एक सिंगलच्या सहाय्याने धाव संख्या होती ती 24. एक सिंगलच्या सहाय्याने आपलं अकाउंट ओपन केलेले आहे. विलास याने मागच्या सामन्यामध्ये महत्वाच्या क्षणी 12 धावा बनवल्या होत्या आणि त्याच टर्निंग पॉईंट ठरल्या होत्या त्यांच्या विजयामध्ये. नंदू पाटील स्ट्राईकला. नंदू पाटीलने खूप छान बॅटिंग केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा दयानंद म्हात्रे, नंदू पाटीलसाठी हा चेंडू, ते मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडूची गती मात्र इथे थोडीशी कमी केली होती. दयानंद म्हात्रे यांनी निर्धाव चेंडू येतोय. दयानंद म्हात्रे आहे एक परिपूर्ण असा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू. उद्योजक गोवेगावचे अनिल पाटील साहेब पुन्हा एकदा जोडलेले आहे सायंकाळच्या क्षेत्रामध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे हनुमान गोवे टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. यावेळेस अरविंद भोईर यांची चांगली फिल्डिंग, नक्कीच चांगलं कव्हर केलं चेंडूला आणि थ्रो सुद्धा थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 26. 2 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. एक महत्वाचा फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. दयानंद म्हात्रे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज आहे नंदू पाटील, एक डेंजर बॅट्समन. जबरदस्त अशी बॅटिंग त्यांची दुसऱ्या षटकामध्ये पाहिजे. ते मात्र बॅट कट, पुन्हा एकदा झेल सुटतोय. दुसरा झेल हा सोडलेला आहे यष्टीरक्षकाने नंदू पाटील याचा. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 27. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक आली होती. प्रवीण जोशी याच्या 3 फलंदाज बाद केले होते. त्यानंतर मात्र कमबॅक झालं होतं पिंपळकर संघाचं. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी दयानंद म्हात्रे करीत आहे. यावेळेस स्वीपचा फटका, चेंडू हवेत आहे आणि नाही थांबणार. चेंडू जात सीमारेषा बाहेर. षटकार फ्लॅट 6 पायाला मिळाला. तोलून मोपून मारलेला हा षटकार विलास याच्या बॅट मधून. धावसंख्या येते 33. खूप चांगला खेळ सकाळपासून आपण पाहतोय. आई गावदी पिंपलगड संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. कमी धावा जेव्हा होत्या तेव्हा विलासने धावा जोडल्या होत्या मागच्या मॅचमध्ये आणि आता देखील षटकाराने सुरुवात केली आहे. नक्कीच विजयदादा पाटील, एक प्रश्न अजून आपण करूया. किती वर्ष झाले आपण या स्पर्धेचं आयोजन करताय आपण? कारण की भरपूर चांगली स्पर्धा आहे आणि भरपूर प्रेक्षक युट्यूबने देखील जोडलेले आहेत. बरेच वर्ष आम्ही 40+ जॉईंट आहेत. जवळजवळ मलाच या 40+ संघामध्ये 17 वर्ष झाली. हा 17वा वर्ष आहे माझा. आणि जे पण नियोजन होतं ते खास करून आमचे खेळाडू आहेत. बंडू पाटील हा खूप मेहनत घेतो नियोजनाच्या मागे. त्याच्यानंतर तानाजी आहे, मी स्वतः आहे, राजेंद्र, सगळे पोरं आहेत जेवढे खेळाडू आहेत. पण खास करून मेहनत असते बंडूची. हा मेहनत जास्त घेतो. एक स्पर्धा ऑर्गनाइज करणं, स्पर्धा पूर्ण करणं, एकत्र जमू नका आपण. सो प्लीज ओली टीम एकत्र जमू नका आपण. वेळ फार कमी, एक मॅच होणं बाकी आहे. आयोजन करणं, प्रत्येक पाहुण्याला पत्रिक पोचवणं, निमंत्रण देणं, त्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करणं सोपी गोष्ट नाही आहे. टुर्नामेंट ठेवणं 4 दिवस स्पर्धा आहे आणि 4 दिवस तुम्हाला इथे द्यायचे या स्पर्धेमध्ये. आणि सर्वचे सर्व कामाला जाणारे आहेत आपले खेळाडू, ते देखील वेळ देत आहेत. त्यांचे कोणत्या प्रकारे तुम्ही आभार व्यक्त करणार? प्रत्येकाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ही एकट्या दुकट्याची आयोजनाची कोणाची हे नाही आहे, ही सर्वांची हे आहे. म्हणून सर्वांना हे श्रेय जातो. सर्व खेळाडूंना श्रेय जातो जे आपले वेळात वेळ देतात आणि हा आयोजन करण्यामागे त्यांचं श्रेय आहे. त्यांना मी धन्यवाद देतो सर्व खेळाडूंना. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. जाऊया कॉम्बॉक्समध्ये कॉमेंट्री ऐकूया आपण. देवीदास पाटील होते शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याचा. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात टाकलेला आहे आणि मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं 6 व्हाईट देवीदास पाटील यांनी टाकले होते आणि मुहूर्त झालेला आहे. पहिला व्हाईट आलेला आहे, त्याच्यावर एक धाव सुद्धा निघते. धावसंख्या होते ती 35. नक्कीच स्ट्राईकला विलास पाटील आहे, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता. शेवटचं षटक आहे देवीदास. ह्या वेळेस पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
नक्कीच 2 व्हाईट बॉल इथे आलेले आहेत लगातार. पुन्हा एकदा देविदास पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळेस मात्र कटचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत अरविंद भोईर, अडवू शकणार नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्या होती ती 40. एक चांगल्या धावसंख्येकडे इथे वाटचाल झालेली आहे ती म्हणजे गावदेवी पिंपळकर संघाची. एक वेळ अशी होती 3 बाद 4 अशी अवस्था होती, त्यानंतर मात्र संघ सावरलेला आहे. आतापर्यंत 40 धावा जमवल्या आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या षटकातील. आणि एक महत्वाची जोडी सध्या मैदानात नंदू पाटील आणि विलास पाटील. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे गोलंदाज देविदास पाटील. यावेळेस फुलचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 42. पुन्हा एकदा गोलंदाज देविदास पाटील. देविदास पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर विलाससाठी. यावेळी फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो या डीप कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, 2 धावा सुद्धा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 44. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या ओव्हर मधले. धावसंख्या आहे ती 44. देविदास पाटील पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज आहे विलास. ते मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम असा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र कमबॅक करताना देविदास. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 2 व्हाईट बॉल सुरुवातीचे टाकले होते, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी झाली. एक चौकार खाल्ला. देविदास पाटील पुन्हा एकदा तयार. अकुटप्याचा चेंडू होता, कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत अरविंद भोईर. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र फलंदाज बाद होतील. धावसंख्या ती 46. आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज येतोय. अंकुश. शेवटचा चेंडू आहे. 46 धावा झालेल्या आहेत. एक वेळ 3 बाद 4 अशी धावसंख्या होती, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पिंपळकर संघाचं. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. नंदू पाटील यांनी 20 धावा बनवल्या. त्यानंतर विलास पाटील याने 17 धावा. अजूनही खेळपट्टीवर आहे पण नॉन स्ट्राईकला आहे. चांगली भागीदारी झाली दोन्ही फलंदाजांमध्ये. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अंकुश भोईर आलेले आहेत. धावसंख्येत 46. देविदास पाटील आपला शेवटचा चेंडू घेऊन शेवटचा चेंडू आहे या षटकातील. देविदास पाटील समोर अंकुश भोईर. पाहूया मोठा फटका येतो की चांगली गोलंदाजी. ते मात्र पूल केलेला आहे. चेंडू हवेत, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. शेवटच्या चेंडूवर इथे षटकार आलेला आहे. काय फटका खेळला होता अंकुश भोईर याने. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 52 आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेले आहे ते गावदेवी ओवली संघासमोर.
चला मैदानाच्या आतमध्ये आता आई गावदेवी पिंपलगर टीम याच्यानंतर आपण एक मॅच अजून खेळणार आहोत. अतिशय जबरदस्त खेळ राहिलाय. पहिल्या डावामध्ये षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली पिंपलगड संघाच्या माध्यमातून आणि शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलेला आहे अंकुश भोईर यांच्या, मॅचचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. चला पिंपलगर मैदानाच्या आतमध्ये या आपण. गणेश पाटील एक मॅच खेळवायची बाकी आहे, यानंतर थोडीशी घाई करा आपण. सगळी उपस्थित आहेत इथं, सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. एका रांगेमध्ये आपण पाहतोय सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना आपण पाहतोय. आई गावदेवी पिंपलगड संघाचे आपण पाहतोय. अंकुश भुईर लीड करताना संघाला आपण पाहतोय. दोन गोलंदाज ज्याने 19 धावा खर्च केल्या, देवीदास पाटील, कैलास पाटील. मात्र सुरुवात चांगली करून दिली होती प्रवीण जोशी याने. 4 धावा आणि 3 विकेट घेतले होते. हॅट्रिक पूर्ण केली होती पहिल्या षटकामध्ये. मात्र त्यानंतर सर्वच गोलंदाज डी मार्ड मध्ये जाताना बघितलं. दयानंद मात्र चांगला कमबॅक करून दिला होता. नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय की टीम मीटिंग कमी करा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विलास पाटील यांचा मूड नाही येते मीटिंग मध्ये. चला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये यायचे आपण. ग्राउंड मधील थोडासा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे. फिल्डिंग लावलेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते हळूहळू. 53 धावा नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या उभारली आहे आणि विलास पाटील यांच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्याचबरोबर 20 धावांची खेळी नंदू पाटील यांची पाहायला मिळाली होती. पहिल्या डावामध्ये 17 धावा इथे जोडल्या होत्या विलास यांच्या माध्यमातून. आता गणेश पाटील यांनी फक्त 5 धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी आणि शेवटच्या चेंडूवर अंकुश भोईरने एक षटकार ठोकला होता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला संघर्ष पाहायला मिळेल. चांगल्या धावा बनताना देखील पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी होताना देखील पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये चांगला खेळ नक्कीच आहे. पाहूया आपण आता कोणत्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये येथे धावा घेतल्या जात आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजक जय हनुमान गोवे संघाच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसरा दिवस या स्पर्धेचा सेकंड लास्ट मॅच. यानंतर शेवटचा सामना होईल सेमीफायनल. न्यू मिलन पायगाव टीम आणि आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच असणार आहे ही आणि त्यानंतर सेमीफायनल खेळवला जाणार आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय नेहमीप्रमाणे प्रवीण आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय कैलाश. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते आणि गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय देवीदास. टीमचे कॅप्टन. षटक क्रमांक पहिला. पॉवर प्लेचा एक महत्वाचा षटक आहे. कोणत्या प्रकारची गोलंदाजी होते पाहूया आपण. ठीक आहे, पंचांच्या बाजूला आपण पाहतोय गोट्याला. फिल्डिंग मध्ये गोट्याचं कमबॅक झालेलं आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू चांगली स्टंपिंग तर झाली आहे मात्र अंपायर इज बेस्ट जज. तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे. बहु पाटील चेक करतायत. पहिला चेंडू आणि पहिल्याच विकेटच्या शोधामध्ये पाहतोय की विकेट किपर गणेश पाटील याची कलाबाजी पाहायला मिळाली विकेटच्या मागे.
नक्कीच बॅटरी सेफ आहे. स्टंपिंग चांगली झाली होती, मात्र बॅटर आपल्या सुरक्षित पॉकिंग मध्ये पाहतोय आपण. असंही तालुका क्रिकेटमधील गणेश पाटीलचं देखील नाव घेतलं जातं विकेट किपिंगच्या माध्यमातून. सुंदर अशी सुरुवात केली आहे गोलंदाज देवीदासने. देवीदास पाटील पुन्हा एकदा ओ शॉर्ट बॉल चेंडू त्याच्या हुक केलाय आणि तो चेंडू झाला सीमा रेखा पार, येतोय चौकार. 4 धावाने आपल्या संघाचं खातं खोलला गेलाय फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. पहिली धाव संख्या प्रवीणच्या नावी पाहतोय आपण. हळूहळू टीम निमेलम पायगाव, नितीन गवली, अनिल मुकादम आपण पाहतोय. पोलार्ड देखील उपस्थित झालेला आहे. सर्वात पहिले जर कोण आलं असं तर जगदीश जग्गू दादा. पाहूया आता थोडस फील्ड पोझिशन थोडस हलवलं गेलाय, कारण की धावा बनवण्यासाठी संघर्ष सुरू झालेल्या मैदानामध्ये. पहिला चेंडू डॉट आला होता, आपण चांगला कौतुक केला होता, मात्र त्यानंतरचा एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला प्रवीणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, गोट्या चेंडू खाली आहे. हो, झेल पकडू शकले नाहीये बॅकअपला. शतरक्षक नक्कीच तिथे पोहोचला, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. गोट्याची देखील धावपल भरपूर झाली होती तिथे. 60+ आहेत ते आणि कम्मालीची गोलंदाजी करतात नेहमी ते आपल्या संघासाठी. सर्वात ज्येष्ठ खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये देवीदास पाटील. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होत आहे. शपल होऊन हा स्ट्रोक बनवलाय. पॉवर प्ले सुरू आहे आणि असे चौकार तुम्हाला पाहायला मिळतील. अजून एक चौकार येतो बॅटमधून प्रवीणच्या. चांगला उत्तर देत घेतलेला आहे ते ओली टीम संघाच्या माध्यमातून पिंपलगड संघाला. दोन्ही संघाचा आई गावदेवी नाव आहे. पिंपलगड आणि ओली अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळत आहे. चांगल्या गोलंदाजाला टार्गेट केल्या. देवीदास पाटील एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत 10 धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत पहिल्या 4 चेंडूमध्ये. एक जोरदार सुरुवात पाहायला मिळत आहे ओली संघाच्या माध्यमातून. लागोपाठचा तिसरा मॅच खेळत आहे आई गावदेवी ओली टीम. एनर्जी भरपूर चांगली आहे, बॉडी लँग्वेज मजबूत आहे आणि विजय पाटील यांनी देखील त्यांचं कौतुक केलं होतं, उल्लेख केला होता. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळते की काय. यस, ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांकडून वाईटचा इशारा येत आहे. अगदी यॉर्क चेंडू टाकला होता, मात्र जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. धाव संख्या 11 धावा. विकेटच्या शोधामध्ये आता गोलंदाज पाहायला मिळेल देवीदास पाटील. विकेट आलेला नाहीये, दबाव नक्कीच बनताना पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू, हो मोठा फटका खेळलाय. इनसाइड आउटचा फटका आहे, शतरक्षक नाहीये. चेंडू हळूहळू का होईना सीमा रेखा पार, येतोय चौकार. कम्मालीचा हा स्ट्रोक आहे. इनसाइड आउटचा फटका सोपा नाहीये. ऑफस्टिकचा चेंडू पिकअप केलाय आणि बॅटच्या स्लॉट मध्ये घेऊन हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून जाणारा 1 बाउन्स येतोय चौकार. धाव संख्या 15 धावा धाव पलकार 15. सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात करून दिली आहे प्रवीण जोशी याने आणि आजच्या दिवसामध्ये प्रवीणचा खेळ चांगला झालेला आहे. अल्पेश विकेट देखील घेतोय, गोलंदाजी देखील चांगली आणि फलंदाजी देखील चांगली पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा देवीदास. या चेंडूवर जर विकेट आला नाही तर दबाव बनू शकतो पिंपलगड संघावर. देवीदास पाटील थोडीशी घाई, मात्र आपल्याला विकेटची आवश्यकता आहे, त्यानुसारच आता चेंडू टाकावा लागेल गोलंदाजाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला आहे आणि मात्र फलंदाज सुरक्षित आहे. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. अल्पेश सांगत आहे की सुरुवात डॉट चेंडूने केली होती आणि षटक जो आहे डॉट चेंडूने समाप्त केलेला आहे, मात्र मधल्या 4 चेंडूंवर 15 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. सुरुवात चांगली झालेली आहे, 15 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त.
थोडंसं फिल्डिंग लावायची आपण. इट्स अ नोट आउट. तिसऱ्या पंचांनी देखील ठरवलं की नोट आउट आहे. आमची टेक्निकल टीम सुपर लाईव्हचे प्रोप्रायटर आम्हाला सांगत आहेत की 15 सेकंडमध्येच निर्णय घ्यायचा असतो मैदानामध्ये. पंचांना विनंती असेल. यू आर बेस्ट सुनील म्हात्रे, नो डाऊट. आपण मजबूत काटेके पंच आहेत, आपला अनुभव सांगतो आम्हाला. गोटीराम उर्फ गोट्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहे. पहिल्या 2 मॅच भरपूर मिस केल्या त्यांनी. आता तिसऱ्या मॅच मध्ये आपली तयारी करून आलेली आहेत. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल, की इथून कैलास सिंगल डबल घेऊन मॅच सुरू करतील का पाहूया. कारण की सुरुवात चांगली झाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धाबा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि इथून विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी मात्र सध्या तरी खेळपट्टीवर 2 चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कैलाश पाटील स्ट्रायकिंगवर, फिल्डिंग डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये, मिड विकेट, काऊ कॉर्नर व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला देखील आहे मात्र इथे स्टंपिंग होत आहे आणि फलंदाज बाद. पहिला विकेट मिळालेला आहे इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, पिंपलगड संघाला. बॅटर आउट होतोय कैलाश. चांगला खेळ पाहायला मिळतोय सध्या तरी मैदानामध्ये. आता विकेट मिळालाय तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होताना आणि गावदेवी पिंपलगड संघाचा आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर सुधाकर पाटील पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच बनले होते. मागच्या मॅच मध्ये प्रवीण मॅन ऑफ द मॅच बनले होते. मात्र दोन्ही सामनावीर मैदानामध्ये आलेले आहेत. पाहूया आता एक सर्वोत्कृष्ट जोडी आहे आई गावदेवी ओवली टीम संघाची आपण पाहतोय खेळपट्टीवर. गोटीराम याला पहिला विकेट. सुरुवात विकेटने केली आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल पाहूया आपण. गोलंदाज तयारीमध्ये महेश पाटील आपण पाहतोय. वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहतोय आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले की नाही पाहूया आपण. यस, बॅट कट होती म्हणजे विकेट किपरने ही झेल सोडली आहे. जीवनदा मिळाले सुधाकरला. एका धावाने खातं ओपन झालेलं आहे सुधाकर पाटील यांचं. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय ती म्हणजेच 16 धावा. 16 लॉस ऑफ 1 विकेट, 16 रन, 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम ओवली. गोटीराम पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने देविदास चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगल धाव देखील फार महत्वाची आहे. ती धाव जोडली गेली आहे प्रवीणच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत धावपलकावर 17 धावा. नेक टू नेक फाईट पाहतो मैदानामध्ये. मोठ्या फटक्याची अपेक्षा होती या चेंडूवर, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फिरकीचा जादूगर पाहतोय मैदानामध्ये गोटीराम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. सुरेश गरज सरांचा वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव जोडतायत आमचे एक्सपर्ट स्कोरर. 18 धावा झाली धावपलकावर. पुढचा चेंडू सुंदर असा हा स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आहे व्ही शेप मध्ये. विलास पाटील चेंडूला फील्ड करत आहे. एकच धाव आली आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, कंजूस गोलंदाज पाहतोय आपण. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय आई गावदेवी पिंपलगड संघाला. हा चेंडू चांगला आहे, त्याच्यावर आलेला हा स्ट्रोक देखील चांगला आहे, मात्र त्याहून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते देविदास पाटील यांची. आणि धाव पूर्ण केली गेली नाही. पहा अजूनही सुधाकर शो नाही येत की का चौकार गेला नाही, मात्र चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. टोटल धावसंख्या 20 धावा धावफलकावर. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश, हा इक्वेशन मागच्या मॅच मध्ये देखील आला होता, मात्र तो झाल्या नव्हत्या धावा. आता धावा होतील का? 2 फलंदाज चांगले आहेत खेळपट्टीवर, अपेक्षा तीच आहे. आणि आता गोलंदाज आहे गणेश पाटील.
12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं फिल्डिंग सजवली जाते. थोडंसं वेळ 11 मिनिटं लागली आहेत, लक्षात घ्या. आतापर्यंत या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. प्रवीण याच्यावर आता फोकस केला जाते टीमच्या माध्यमातून की इथून जर धावा आल्या नाही तर दबाव बनेल. 15+ धावा आल्या तरच मॅच मध्ये आपण बनून राहाल. गणेश पहिला चेंडू समोर उडवला. चेंडूला शतरक्षक आहे, बघत राहील कारण की चेंडू झाला सीमा रेखा पार. येते षटकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. गणेश पाटीलच्या अगेन्स्ट हा मोठा फटका पाहायला मिळतोय. प्रवीणच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम 6 आपण पाहतोय. षटकाराने आता थोडस इक्वेशन चेंज झालेलं आहे. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 2 षटकापर्यंत शांतता ठेवली होती प्रवीणने आणि आता शांततेला भंग करताना कारण की गणेश पाटीलच्या अगेन्स्ट एक भिंगरी स्ट्रोक पाहायला मिळाला. 11 मध्ये 27 मॅच बनली. आता मॅच मध्ये रंगत आली आहे. पुढचा चेंडू अजून एक हुक केलाय. आही चेंडू चाललाय सीमा रेखा पार आणि येतोय चौकार. नक्कीच भाऊ पाटील आपण चेक करायचंय फलंदाज एस्टनच्या मागे जाऊन सफल झालेत की नाही ते चेक करायचंय आपण. पंचांनी मागितलेलं आहे, चेक केलेलं पंचांनी सांगितलं चेक करायला. नक्की सुनील म्हात्रे एक बेस्ट पंच आहेत मैदानामध्ये. पंच सुनील म्हात्रे चेक करतायत. डॉट चेंडू आहे, धावा मिळणार नाहीये कारण की एस्ट्याच्या मागे सफल होऊन हा स्ट्रोक बनवला होता आणि चाचणी स्पर्धेपासून हा नियम बनलेला आहे आणि असे भरपूर ठिकाणी आपण बघितले. अल्पेश सुनील म्हात्रेंना माहिती आहे. नक्कीच आपण पाहतोय की बाल बाल बचे वापर गणेश पाटील. नशिबाची साथ मिळतीये पिंपलगड संघाला. धाव संख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक व्ही शेप मध्ये खेळलाय. विला चेंडू मागे एकच धाव पूर्ण केली गेली आहे. एक धाव किती महत्वाची आहे. धाव संख्या धावफलकावर अल्पेश सांगत आहे की नक्कीच संदेश. मॅचचा निर्णय काही असो परंतु या खेळाडूने नक्कीच सर्वांची मनं जिंकलेली आहेत. ज्याचं नाव आहे प्रवीण. खूपच सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच चांगला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ सुंदर असा यॉर्क चेंडू आणि प्ले डाऊन झाले तिथे महत्वाचा विकेट. सुधाकर याचा विकेट मिळालाय गणेश पाटीलला. मॅचची गोल्डन विकेट. एक चांगला फिनिशर बॅक टू डगआउट. चांगली वापसी करून दिली आपल्या संघाला गणेश पाटीलना. आज बॅटनं काही कमाल करू शकले नाहीये मात्र गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. महत्वाचा विकेट मिळालाय त्या. चला बाकीचे खेळाडू जागेवर या आपण. वेळ कमी राहिले आपल्याकडे. एक मॅच होणं बाकी आहे यानंतर. चार वाजून 37 मिनिटं झालेली आहेत. पुढचा चेंडू नवीन फलंदाज विकास जोशी आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी झाली होती आणि आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूल करायचा 2 स्ट्रोकला मात्र एकच धाव इथे पूर्ण केली जाते. बॅट कट होती. पंच सांगत असताना आपण पाहतोय धाव संख्या 28 धावा धावफलकावर. 7-25. या चेंडूवर मोठा फटका आला तर मॅच शेवटच्या षटकामध्ये रंगत पाहायला मिळेल. गणेश पाटील की प्रवीण जोशी पाहूया आपण. चेंडू महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. शेवटच्या चेंडूवर असं वाटतच आहे की एक सिंगल धाव येईल मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. गणेश पाटीलचं म्हणणं होते की एकही धाव नव्हती. त्याचं थ्रो थोडंसं मिसिंग झाला आणि 2 धावा पूर्ण केल्यात. म्हणजे आता येणारे
6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 23 रन. मॅजिकल गोलंदाज अंकुश भोईर शेवटचा ऑप्शन आहे. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतील. मात्र एकत्र जमू नका आपण. पायगाव संघाच्या कॅप्टनने देखील तयारीत राहायचं यानंतर. निमिलम पायगाव नक्कीच 2025 नवीन सीझन सुरू झाली होती. चाचणी स्पर्धेपासून या संघाने प्रभावित केलेला आहे. पायगाव संघाने त्यांचा खेळ तर चांगलाच आहे, मात्र ट्रॉफी जी आहे हाताला लागली नाहीये. ती चर्चा नक्कीच ग्रुपमध्ये होत असते. मात्र आज त्यांना संधी आहे की इथून ते थेट फायनल मध्ये प्रवेश गाठू शकतात. थोडंसं स्पीडअप करा आपण प्लीज. मी वारंवार तुम्हाला सांगत आहे. अरविंद भोईर काही मॅसेज घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र ते ऍक्टिव्हा घेऊन आले नाही मैदानाच्या आतमध्ये, नाहीतर ते लवकरच पोहोचले असते ते आपल्या फलंदाजांजवळ. पहिल्यांदा ऍक्टिव्हाची सिस्टम मी उंबारडे स्पर्धेमध्ये बघितली होती. तेव्हा भादवडचा टीम तिथे खेळण्यासाठी गेला होता. त्या ऍक्टिव्हाला 2 झेंडे लावले होते आणि त्याच्यावर पाण्याचा बिस्लरीचा बॉक्स घेऊन जायचा तो गाडीवाला. ती संकल्पना मी उंबारडे गावामध्ये बघितली होती. नक्कीच अल्पेश गायकवाड यांनी देखील ती संकल्पना त्यांच्या स्पर्धेमध्ये नक्कीच केली होती. त्यांची ऍक्टिव्हा 2013 मध्ये. चला 6 चेंडू आणि 23 धाबा. भरपूर चांगल्या धाबा आहे शेवटच्या षटकामध्ये. पिंपळनेरच्या स्पर्धेमध्ये नक्कीच ती संकल्पना अल्पेश गायकवाडने आणली होती. नक्कीच संदेश काय कानमंत्र दिला असेल आपल्या दोन्ही खेळाडूंना माजी अध्यक्ष साहेब अरविंद भोईर साहेब यांनी. 6 गेंदे 23 रन. अंकुश भोईर पहिला चेंडू. पहिला चेंडू काय घडलं पाहूया. बॅटला चेंडू स्पर्श झालाय का? चेंडू तर पाहिल्या क्षेत्रामध्ये निघून गेलाय आणि पंचांचा इशारा देतो चौकार. म्हणजेच विकेट किपर याच्याकडून झालेली ही चूक आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली आहे. अजूनही 19 धावा बनवायचे 5 चेंडू मध्ये. 5 गेंदे 19 रन. पाणी घेऊन आले होते की काही एक्स्ट्रा एनर्जी घेऊन आले होते मैदानामध्ये. सुरुवात चांगली केली आहे. वेलकम रुपेश दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा. 5 चेंडू 19 धावा. एखादा मोठा फटका अजून एक येईल का की विकेट? ओ स्विंग चेंडू आपण पाहतोय. लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. चांगली वापसी पाहायला मिळते अंकुश भोईर यांची. मॅजिकल गोलंदाज पिंपळगड संघात आपण पाहतोय अंकुश चांगली गोलंदाजी करताना. फुलटा चेंडू मात्र फायदा घेऊ शकला नाहीये. सेफ लँडिंग होते. महेश पाटील चेंडू खाली आपण पाहतोय. त्यांच्यापर्यंत चेंडू गेलाच नाहीये. 2 धाबा पूर्ण केलेल्या आहेत आणि आता 3 चेंडू मध्ये 3 षटकारांची आवश्यकता है. रिकॉर्ड बन सकता है. आपको कोशिश करनी होगी और हमेशा कहा जाता है कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. दमखम दाखवावा लागेल. मग मैदान कोणताही असो गाजवण्याची ताकद ठेवणं फार महत्वाचं आहे. आज प्रवीण सुरुवातीला आलेला खेळाडू आहे. सलामीवीर अजूनही खेळपट्टी शेवटच्या षटकापर्यंत खेळत आहे. हा संघर्ष करावा लागेल. या धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज अंकुश पुढचा चेंडू टाकताना. ओ अजून एक लेग कटर चेंडू आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट. आशिष किरण जो होता तो देखील पाहतोय. प्रवीण दगड मध्ये परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. आणि आता म्हणू शकता आपण की मॅच वर मजबूत पकड निर्माण झालेली आहे. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. मात्र एका चेंडूवर 17 धावा देखील बनताना बघितल्यात मी. कॅप्टन तयारीमध्ये यायचंय आपण. नक्कीच रुपेश दादा पोहोचलेला आहे. ते कोणता संघ सेमीफायनल खेळ या स्पर्धेचा पाहूया आपण. टॉस फार महत्वाचा असणार आहे. पायगाव आणि या मॅचचा विजेता संघाबरोबर तो टॉस जो असेल तो फार महत्वाचा असेल.
कारण की टॉसचा जेव्हा विषय निघेल तेव्हा गोवे टीमचा विषय निघेल. कोणगावच्या स्पर्धेमध्ये टॉस फार महत्वाचा होता. नाही तर कोणगावची स्पर्धा असं वाटत होतं की गोवे संघ खेळणार आहे फायनलमध्ये, मात्र सेमीफायनलमध्ये ते पराभूत झाले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस. आता एक पाऊल विजयापासून दूर आहे. सेमीफाइनल में टकराने जा रही है टीम पिंपलगर न्यू मिलम पायगाव टीम से, कारण की 1 चेंडू आणि 17 धावा. लागोपाठचा तिसरा मॅच देखील खेळलेले आहेत. आपण गावदी वेवली संघाचं देखील कौतुक करू शकता. लागोपाठचा तिसरा मॅच होता आणि आता शेवटच्या चेंडूला देखील षटकार ठोकण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्याच्यावर फलंदाजाला आउट केलेला आहे अंकुशने. तर अशा प्रकारे पिंपलगड संघाने हा सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच या मॅचच्या आजच्या दिवसाच्या समाप्तीवर देऊ आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मात्र टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये यायचं. पिंपलगड टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर पायगाव संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या मॅचच्या समाप्तीनंतर देणार आहोत.